जाणीवपूर्वक धम्माचं पालन वर्तमान काळामध्ये बरोबर व्यवस्थित करत जाऊ, तेवढं लवकर आपण प्रगती करतो. अशा धम्म सर्वांग प्रगतीचा मार्ग, अशा धम्म सर्वांग गुणाचा आणि महान मनाच्या बलाचा जो मार्ग आहे, असा धम्म की जो माणसाला संपूर्ण दुःख भवसागरातून पार करून उच्च शांतीला, समाधानाला, आनंदाला व संतुष्टीपणाला तो पोहोचवतो. असा धम्म भगवंताचा की या जन्मात परिपूर्ण कोणताही डाग लागणार नाही आणि कोणत्याही डागामध्ये आपण पूर्ण पश्चाताप होणार नाही. असा महान परिपूर्ण परिशुद्ध करणारा, 7 शुद्धीमध्ये आपल्याला पारंगत करणारा, पूर्णत्वाला नेणारा अशा शुद्ध धम्माला, शिलाना भरलेल्या परिपूर्ण शुद्ध धम्माला, समाधीने भरलेल्या, सम्यक समाधीमध्ये परिपूर्ण भरलेल्या शुद्ध ज्ञानाच्या धम्माला आणि महाप्रज्ञेच्या परिपूर्ण ज्ञानाने आपल्याला सर्व प्रकारच्या त्रासातून, मनोउद्विग्नपणातून पार घेऊन जाणारा महान शुद्ध धम्म, यांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. या शुद्ध धम्माचं धम्मान विनय हे पालन करून आपल्या या जन्माला धम्मामध्ये परिपूर्ण जीवनाचं सुख मानणारा आणि विनयामध्ये या जन्माचं परिपूर्ण सार्थक समजणारा असा भगवंताचा परम पावन, अति उच्च, निष्कलंक, निर्मळ भिक्खू संघ जो पायानं गावी गावी गेला, प्रांतामध्ये पोहोचला, आपल्या पवित्र निष्कलंक महान मैत्रीच्या बलाने समग्र राज्य त्याने ढवळून काढलं. अमर्याद तळमळीने अत्यंत उच्च अशा त्यागाच्या इंद्रिय सुखानं जगून आपल्या शील सुगंधाने सर्वांना आपल्याकडे आकर्षित केलं. असा पूजनीय, पावन, अति उच्च ज्ञानानं भरलेला अनंत भिक्खू संघ यांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. आज आपण या धम्म विनयाच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये बसून हे धम्माचं पाऊल उचलत आहोत. धम्माचं काम करायचं, थोडंसं पाऊल उचलत आहोत. एक पाऊल म्हणा, ज्यांच्यामुळे आपल्याला एक पाऊल उचलण्याची हिंमत आली. दुसरं पाऊल तर आणखी उचललंच नाही आपण. ज्यांच्यामुळं बळ आलं, सामर्थ्य आलं, जिद्द आली, धैर्य आलं, वाघासारखी पूर्णपणे गर्जना करायची तळमळ आली, ज्यांच्यामुळे या देशामध्ये सारं परिवर्तन होत गेलं. दबलेला, चेपलेला, तळागाळातला, दुबळा, शोषित, पीडित, दिळलेला माणूस, समाज वर आला. ज्यांनी आपल्या स्वतःच्या महान लढवय्य विचारानं, ज्ञानानं समग्र भारताला बदलून टाकलं, समतेचा भारत बनवण्यासाठी जीवाचं रान केलं. माणुसकीचे हक्क देऊन माणसाला परिपूर्ण समर्थ बनवण्यासाठी न्यायाची लढाई केली. भारत देश न्यायाचा देश व्हावा म्हणून
इंग्रजीमध्ये लिहिले होते. असे भारतातले बुद्ध धर्माचा पुनरुद्धार करणारे एकमेव जगातले बुद्ध धर्माचे बोधिसत्व म्हणून ज्यांना नेपाळमध्ये 20 नोव्हेंबर 1956 ला बोधिसत्व अशा प्रकारे लोकांनी बुद्धिस्ट स्कॉलरनी गौरविलं, ज्यांना डाग लागला नाही, 1 रुपया खाल्लेला, ज्यांना कलंक लागला नाही समाजाला लुटण्यावर किंवा समाजाला फसवण्यावर किंवा समाजाला विकण्यावर, असं ज्यांचं चारित्र्य आणि चरित्र हे अप्रतिम निष्कलंक होतं, असे भारतीय घटनेचे शिल्पकार, महान गाडे अभ्यासक, निष्णांत पांडित्यामध्ये परिपक्व असलेले भारताचे पहिले कायदे पंडित, भारताचे पहिले महसूल मंत्री, भारताचे पहिले ऊर्जा मंत्री, भारताचे सर्वात मोठे प्रकांड अशा प्रकारचे महान विधी तज्ञ, शिक्षण तज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि अनेक शास्त्राचे परिपक्व प्रकांड असे अभ्यासक, ज्याने अष्टांग मार्गाचं पालन करून 10 पारमितामध्ये परिपक्व होण्याचा समग्र निर्णय घेऊन त्या मार्गावर चालत राहिले, असे परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये समर्पित राहून सर्वांनी दररोज आणि दररोज 3 गोष्टी केल्या पाहिजे. हे 3 गोष्टी नाही केल्या तर जन्म हा उन्हाळ्यात जशा अनेक प्रकारच्या गरम गरम लाटा आणि लाया आपल्याला पूर्ण भाजून काढतात, त्याप्रमाणे आपली जिंदगी होईल. म्हणून पहिली गोष्ट प्रत्येकानं जीवनात आणली पाहिजे, जी सर्वात महत्वाची आहे. संपूर्ण मानव जातीला एकमेव आदर्श, दुःखमुक्त झालेला, परिपूर्ण ज्ञानानं भरलेला, सर्वज्ञ आणि स्वच्छ, अति उच्च विशुद्धीने भरलेला, अति उच्च महाप्रज्ञेने भरलेला, अति उच्च महान वीर्याने कुशल प्रयत्नांच्या आघाडीने भरलेला आणि अति उच्च अशा महाकरुणेनं भरलेला म्हणजे बुद्ध. आणि म्हणून दररोज लोकांनी बुद्ध आपल्या समोर व्यवहारिक जीवनामध्ये बुद्ध पाळला पाहिजे. कशाला म्हणतात बुद्ध? गुजरातच्या राजस्थानच्या सीमेवर तुम्ही गेलात, मोठ्या शहराच्या मोठे मोठे तिथे बॅनर लावतात लोक, अवताराचे तिथं वेगवेगळे चित्र दाखवतात आणि त्यामध्ये बुद्धाला, विष्णूचा अवतार तिथे या देशाचे जुने वैदिकांचे धर्मगुरू असं डिक्लेरेशन करतात, त्यांचा अपप्रचार करतात, खोटा प्रचार करतात. परंतु बुद्ध हे देव नव्हते, अवतार नव्हते. बुद्ध हे कोणत्याच प्रकारे सामान्य माणूस नव्हते किंवा सामान्य मानव नव्हते, किंवा बुद्ध हे कोणत्याच प्रकारे अर्धे मानव आणि अर्धे अवतार नव्हते. बुद्ध म्हणजे परिपूर्ण उच्च ज्ञानानं भरलेलं एकमेव असं प्रतीक आहे. बुद्ध म्हणजे परिपूर्ण जागरूक, बुद्ध म्हणजे परिपूर्ण विशुद्ध आणि निष्कलंक ज्ञानानं पूर्णत्वाला पोहोचलेलं ज्ञान. बुद्ध म्हणजे अमर्याद तळमळीने लोकांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी लोकांच्या जवळ जाऊन लोकांना जागवणारं ज्ञान. बुद्ध म्हणजे परिपूर्ण अमर्याद तळमळीनं, अमर्याद उत्साहानं, अमर्याद
मुक्त असलेलं परिपूर्ण उच्च पवित्र ज्ञान. बुद्ध म्हणजे खूप लोकांना जागवणार सजग झालेलं उच्च व्यक्तिमत्व. बुद्ध म्हणजे मनाला मन जोडणार, समाजाला समाज जोडणार, जगाला प्रत्येक समाजाला आणि देशाला प्रत्येक जगाला जोडणार धम्मराज्याचं सर्वात उच्च ज्ञान म्हणजे बुद्ध. बुद्ध म्हणजे महाकरुणा, बुद्ध म्हणजे महाविशुद्धी, बुद्ध म्हणजे परिपूर्ण ज्ञानाची अवस्था की जी सर्वांग ज्ञानानं नैपुण्य प्राप्त केलेली आहे. बुद्ध म्हणजे 4 सत्यानं परिपूर्ण भरलेलं अति उच्च ज्ञान. बुद्ध म्हणजे अष्टांग मार्गानं भरलेलं अति उच्च दुःखमुक्तीचं ज्ञान. बुद्ध म्हणजे 7 बोधांगानं भरलेलं परिपूर्ण हे माणसाला महान बनवणारं उच्च ज्ञान. बुद्ध म्हणजे परिपूर्ण 5 स्कंदामध्ये अनासक्त झालेलं पवित्र ज्ञान. बुद्ध म्हणजे 37 कोटी पक्षीय धम्मामध्ये परिपूर्णत्वाला पोहोचलेलं सर्वज्ञ ज्ञान. किती सोपा आहे बुद्ध. एवढा जर बुद्ध सोपा प्रत्येकानं पाळायचा प्रयत्न केला तर प्रत्येक समाज सुखी होईल, प्रत्येक घर सुखी होईल, प्रत्येक मानव हा परिपूर्ण मानव बनल. प्रत्येक देशाच्या वेगवेगळ्या प्रशासनाचा सरकारचा माणूस सरकार चांगलं चालवायला लायबल बनेल, पात्र परिपूर्ण त्याच्यामध्ये लायकी असा जर तो माणूस बुद्ध बनला. बुद्धाला पाहत एकदा एक व्यक्ती त्यांच्या जवळ आला. बुद्ध पण त्याला बघू लागले होते, तो पण बुद्धाला बघू लागला होता. बुद्ध काशीकडे येऊ लागले आणि तो मधातच त्यांना आडवा आला आणि तो मोकळे मनानं म्हणाला की काय तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं का? तर बुद्ध मोकळे मनानं म्हणाले की हो, मला सम्यक समृद्धी प्राप्त झालेली आहे आणि मी आता धम्मचक्र प्रवर्तन करायला काशी सारनाथला चाललेला. त्याच्या जीवनात अशी एवढी चांगली संधी आली होती, परंतु त्याने ती चटकन गमावली. की तुम्ही असं म्हणता की मी सम्यक समृद्ध झालो, तर हे भगवान मला पण तुमच्यासारखं थोडा बहुत सम्यक समृद्ध बनायचं तुम्ही ज्ञान देता का? असं जर त्याने बुद्धाला विनंती वजा निवेदन केलं असतं तर तो पहिला माणूस आहे की बुद्धासारखा या जगात झाला असता. परंतु असं म्हणतं त्याला डोकं किंवा बुद्धी लवकर सुचली नाही. असे अनेक लोक संसारात आहे की ज्याला लवकर सुचतच नाही. आलेल्या संधीला त्याचं सोनं करायचं असते, ते सोनं करता येत नाही, ते माती करून बसतात. आलेल्या स्वर्ण संधीची माती करतात, ते संधी करत नाही, सोन्याची संधी करत नाही. आणि शेवटी पुढे हटला तो आणि त्याचं नाव होतं उपक आणि जाऊन एका पोरीच्या प्रेमात पडला आणि तिथंही त्याचं प्रेम जुळलं नाही, तिथंही त्याचं प्रेम तुटलं आणि त्याचं प्रेम भंग झाल्यामुळे तो दुःखातच मेला. असे अनेक लोक बघा आजही धम्माच्या काठानच चालले. धम्म महासागर आहे, त्या महासागराच्या काठानं चालले. ते उड्या मारायला तयारच नाही धर्मामध्ये. पटकन यावं आणि धम्म
प्रयत्नवादी बनावं आणि सर्व प्रकारच्या लोभाला बदलून टाकावं आणि त्यागी बनावं, सर्व प्रकारच्या गर्वाला बदलून टाकावं आणि विनीत बनावं, नम्रभान बनावं, सर्व प्रकारच्या घमंडीला बदलून टाकावं आणि सज्जन बनावं, औदार्यवान बनावं, खूप मनमोकळ्या मनानं वागणारं बनावं आणि सर्व वासनेला आपण पूर्ण स्वीकारून त्यागावं आणि वासनामुक्त बनावं आणि सर्व प्रकारच्या व्यसनाला अशा प्रकारे सोडून द्यावं. कोणते व्यसन ठेवू नये, पत्ती खेळायचं व्यसन ठेवू नये, बाईकडे पाहायचं व्यसन ठेवू नये, पोरीबारीला बुडवायचं व्यसन ठेवू नये, आदत ठेवू नये, लोकांचे घेतलेले पैसे बुडवायचे, त्याला व्यसनाचे प्रकार आणि सारी व्यसनं सोडून देऊन निर्व्यसनी बनावं, चांगला गुणवान माणूस बनावं. अशा प्रकारचा आपण प्रयत्न जन्मभर केल्यामुळे आपलं हित आणि सुख या संसारात खऱ्या अर्थानं होत राहते. असा बुद्ध आपण सर्वजण जन्मभर पाळायचा प्रयत्न करावा. बाबासाहेब म्हणायचे की मला चालता बोलता बुद्ध आवडतो. म्हणजे गादीवर झोपलेला माणूस त्यांना आवडत नव्हता. लांब पाय करून आणि माथ्याखाली उशी घेऊन असं तोंड वासून घर घोरणारा, असा आईत खाऊ झोपाळू कंटाळा करणारा निष्क्रिय माणूस बाबासाहेबाला आवडत नव्हता. अहो रात्र प्रयत्न करणारा, अहो रात्र झिजणारा तुकड्यासाठी, अज्ञानी लोकांसाठी, अंधश्रद्धा लोकांसाठी, अडाणी लोकाला जागरूक करणारा, शान करणारा, हुशार करणारा असा प्रयत्नवादी बुद्ध प्रत्येकामध्ये यावं असं बाबाला वाटायचं, बाबासाहेबांना. म्हणून ते म्हणायचे मला चालता बोलता बुद्ध आवडतो. स्टँडिंग बुद्धाची इमेज बाबासाहेबाला आवडायची. उभा म्हणून बाबासाहेबांच्या बंगल्यामध्ये, बाबासाहेबांच्या राजघरामध्ये उभी बुद्धाची मूर्ती नेहमी त्यांनी ठेवली. आशीर्वाद बुद्धाची मूर्ती पण त्यांनी ठेवली. आणि अशा प्रकारे आपण नेहमी बुद्ध मनात ठेवावा आशीर्वादाचा, की सारे लोक सुखी हो, सारे लोक दुःखमुक्त हो, दाही दिशातले सारे लोक भयमुक्त हो, व्याधीमुक्त हो, सारे लोक निर्गर्वी बनो, सारे लोक निर्वैरी बनो, सारे लोक सुखी हो, सारे लोक सुखी हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. असं आपण बुद्ध दैनंदिन जीवनामध्ये व्यवहारात पाळावं. बुद्धाला मनामध्ये ठेवून, डोळे बंद करून, पाठीचा कणा सरळ करून ते बुद्धाच्या गुणावर ध्यान केलं तर ध्यान करता करता जर तुम्ही 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट मनाला एकाग्र केलं तर काय फायदा? तर तुम्हाला जवळजवळ 12 फायदे होतील. असा अठ्ठकथाचार्य बुद्ध घोष यांच्या विशुद्धी मतामध्ये आहे. बुद्धावर ध्यान करायचं, दुसऱ्यावर ध्यान करायचंच नाही, दुसऱ्यावर डोळा ठेवायचाच नाही, दुसऱ्यावर डोळा मात्र फिरवायचाच नाही, बुद्धावर डोळा ठेवायचा. आणि म्हणून बोधिसत्व परम पूजनीय बाबासाहेब शेवटच्या 1-2 वर्षामध्ये रात दिवस बुद्ध बुद्ध, पवित्र बुद्ध, अरहंत बुद्ध, सम्यक संबुद्ध, सम्यक संबुद्ध, अरहंत बुद्ध, पवित्र बुद्ध, सम्यक संबुद्ध असं ध्यान करायचे म्हणतात म्हणजे असं करायचेच. शेवटच्या काळामध्ये म्हणजे 3-4 बौद्ध तीर्थाला गेल्यावर शेवटचं त्यांनी बौद्ध तीर्थ फिरले ते कुशीनगर. तर तिथे भगवान बुद्धाची 25 फूट लांब अशी महापरिनिर्वाण मुद्रा तिथे आहे. उजवा हात या चाळ्याखाली आणि डावा हात या मांडीवर आणि उजव्या पायावर डावा पाय
त्या दोन्ही पायावर आपलं डोकं ठेवलं आणि बाबासाहेब म्हणत होते, माझ्या बुद्धाची सर कुणालाच येणार नाही, माझ्या बुद्धासारखी सेवा कुणीच केली नाही, माझ्या बुद्धासारखी मानवतेची सेवा कुणाला जमली नाही, माझ्याच बुद्धानं खरी मानवतेची सेवा केली, माझ्या बुद्धाची सर कुणाला येणारच नाही असं म्हणून बाबासाहेब ढसा रडत होते. सारे त्यांचे पवित्र हृदयातले अश्रू डोळ्यात वारे तिथे पडत होते. दोन बाजूने दोघ जण आले आणि बाबासाहेबाला खाली बसवलं आणि मग बाबासाहेबांनी असं डाव्या हातावर उजवा हात ठेवून पाठीचं गाणं सरळ करून ध्यान केलं. तिथे अर्धा घंटा ध्यान केलं. अशा प्रकारे बाबासाहेबांच्या मनात बुद्ध हा परिपूर्ण आतमध्ये भरला होता. आतमध्ये बाबासाहेबांच्या मनात बुद्ध होता. शिलाचा बुद्ध, त्यागाचा बुद्ध, प्रेमाचा बुद्ध, महाकरुणेचा बुद्ध, मैत्रीचा बुद्ध, प्रज्ञेचा बुद्ध, सम्यक समाधीचा बुद्ध, निर्मळ मनाचा बुद्ध, निष्कलंक जिंदगीचा बुद्ध आणि इंद्रिय परिशुद्धीचा बुद्ध हे बाबासाहेबांच्या मनात. दोन्ही टाइम बाबासाहेब ध्यान करायचे. अनापान त्या ध्यानाला म्हणतात. अना म्हणजे आश्वास, पाना म्हणजे प्रश्वास. श्वास घेणं आणि श्वास सोडणं याच्यावर ते दररोज पाऊण घंटा ध्यान. 26 अलीपूर रोड सरकारी बंगल्यात करायचे सकाळी. औरंगाबादच्या पण मिलिंद कॉलेजच्या वरच्या माळ्यावर करायचे. बेंगलोरला तिथं त्यांची कुटी होती तिथेही करायचे आणि मुंबईला बुद्ध भवनात पण ते करायचे. दररोज आपण बुद्धाला सोबत ठेवा. आपलं मंगल आहे, आपली शांती वाढेल, आपलं सुख वाढेल, आपली गुणवत्ता वाढेल, आपले सारे पवित्र तरंग मनातून एकानंतर एक द्विगुणित होतील, भरभक्कम वाढतील, भरभराटीनं वाढतील. बुद्ध म्हणजे सजग वागणं, बुद्ध म्हणजे जागरूक वागणं. दोन गावा झोपल्या, हॅपी बर्थडे टू म्हणून झोपल्या. दोघीच्या गळ्यामध्ये 2-2, 2.5 लाखाचा सोन्याच्या अलंकाराचा माल होता. कानातला असे हलणारे ते पूर्ण झुंबर आणि नाकातली भली मोठी नथ अशी एवढी मोठी आणि गळ्या आपल्या मनकटामध्ये 3-3 त्यांचे सोन्याचे कडी आणि 3-3, 4-4 पीस कोणते असतात बघा ते 1 पीस 2 पीस. आणि मंगळसूत्र 52,000चं होतं एकीच्या गळ्यात आणि दुसरे मंगळसूत्र होते आणि लेकराच्या गळ्यात 30,000चा माल होता. लोकांना कळालं होतं की बाबा यांचे माणसं 2 जण गावी आहेत, परगावी आहेत नोकरीला. चोर आतमध्ये घुसले. त्यांनी वरची कडी निघाव म्हणून वरच्या कडी जवळ पेट्रोल टाकून त्यांना जाळलं. कडी मोकळी झाली, खाली पडली. चोर आतमध्ये घुसले. बायांच्या नाकातली नथ काढली तरी बायांना हू करतात ना टू करतात. त्यांच्या गळ्यातले मंगळसूत्र काढले, मनकटातले सारे कडी काढले तरी बाया परटासारख्या अशा हू करणं टू करणं. सारा माल काढून घेतला त्यांनी. गळ्यातला घेतला, मनकटाचा घेतला आणि कानातला घेतला. बाया उठत ना बघा अशा परटासारख्या समासून झोपल्या. धूमधाम आणि हॅपी बर्थडे टू यू म्हणून झोपल्या. आणि कपाटातला माल काढला त्यांनी. 1000-1000चे 2 बंडल पडाले. हे खरी गोष्ट आहे. नांदेडची पुरी फॅमिली आहे. आणि बघा जाताना धडकन वाजलं. तेव्हा एक बाय म्हणे कोण आहे रे? पाहते तर 2-3 जण पडू लागले. तुमच्या तोंडामध्ये म्हणे माती पडो. काय माती पडल? त्याच्या तोंडात सोनं पडलं. तुम्ही किती म्हणाला माती पडल पण त्याच्या तोंडात त्यांनी सोनं टाकून घेतलं.
15,000चा आणि तिथून जेवण करून चांगलं हॅपी बर्थडे टू यू म्हणून सर्व देऊन आले. शिकण्याबरोबर थांबले ते दोघ जण. मागून दोघ जण आले की बाईला लोटलं, बाई हो म्हणली ती, रक्कन खाली पडली डोंगऱ्यावर. पोराला लोटलं म्हणजे माणसाला तिच्या नवऱ्याला. आणि कस त्यांचे सारे सोनं तोडलं बघा, उपटून काढलं, काही बराबर काढून घेतला आयडियानं आणि बोंबारा केला त्या चोरानं. सकाळी उठून या ठिकाणी सदानंद फुलदेवी यांचं घर आहे, त्याच्या बाजूला धरमपेठ आहे, बुद्धविहार. तिथं आईकडे गेलो, मला ते चहा प्यायला बोलवायचे नाही, मी काळा चहा प्या म्हणून. रडू लागले दोघ जण. म्हटलं काय झालं? नाही म्हणे आम्हाला लुटलं म्हणे चोरांनी. म्हणलं तुम्ही एवढं कशाला सोनं ठेवलं होतं? बायाला लय शो दाखवायचा असं दाखवतात. अरे तुमचं 2 कोटीचं सोनं बँकेत ठेवा, पोरगा आयएस ऑफिसर करा, पोरगी IPS करा, परंतु असा शो करू नका. शो केला की तुमच्या मागे चोर लागतात. म्हणून सावधान म्हणजे बुद्ध. आपल्या सर्वांना बुद्ध सदैव सोबत ठेवला पाहिजे. दुःखमुक्तीचा मार्ग, परम शांती आणि सुखाचा मार्ग या जन्मातला म्हणजे धम्म. धम्म सदैव जीवनाला आकार देतो. पालन केल्याबरोबर आपल्यातला सारा विषमपणा बदलून जातो. फटकळ कुणाला बोलायचं, मोठ्यानं बोलायचं, अपमानकारक बोलायचं, तोडून बोलायचं, जळजळ होईल असं बोलायचं, आग लागल असं बोलायचं, मनाला आग लागला असं बोलायचं, दोन्ही घरं बाजूला होती असं बोलून त्यांना दोघांना पूर्णपणे ताटातूट करायची. हे धम्मवान स्त्रीला आणि धम्मवान पुरुषाला अशोभनीय कर्म आहे. धम्म हा महान आहे, सुखाचा मार्ग आहे. मी सुखानं वागावं, माझं सुख तुम्हाला वाटून द्यावं. धम्म शांतीचा मार्ग आहे. मी शांतीपूर्व जगावं आणि तुम्हाला शांती वाटावी. सुख शांतीनं जगा आणि सुख शांती वाटा. मनाचा सारा मळ काढा, वाणीचा सारा मळ काढून टाका आणि शरीराचा पण जेवढा मळ कुकर्मानं वाढतो ते पण तुम्ही सर्व काढा. काया वाचा मनाचे सारे वाईट कर्म बदलून टाका आणि पवित्र कर्म करा. कुणाची हानी करू नका, कुणाला परेशान करू नका, कुणाला बुडवू नका. तुमच्याकडे ठेवायला घेतलं तर 1 वर्षात 2 वर्षात लवकर परत करा. इमानदारी पूर्वक इमानदारीनं द्या. अशा भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये आपल्याला गुणवान करणारा, आपल्या चांगल्या वागण्याचा सुगंध दाही दिशामध्ये पसरवणारा आपला हा शील धम्म आहे. ज्याने धम्माला समजून घ्यायला, बरोबर जाणायला प्रयत्न केला, त्यांचं बरं झालं, बरं होऊ लागलं, त्यांची सर्वांग प्रगती होऊ लागली. ज्याने 5 प्रकारचे पाप कर्म करणं कायमचं बंद केलं, आता ते कुठे सहभागी नाही या 5 कर्मामध्ये. कोणते 5 कर्म? हत्याचं कर्म, याच्यामध्ये आपला सहभाग करायचा नाही, आपली कॉन्ट्रिब्युशन करायचं नाही, त्याच्या मदत करायचीच नाही. हत्या करायला पोरगी BE झाली म्हणजे इंजिनिअरिंग झाली म्हणून तिला पाहायला आले जाधवच्या घरी लोक. 2 गाड्या आल्या. जाधवबाई म्हणाली मोठ्या
वागणं आपली किंमत वाढवत असते. म्हणून शिलाचा विकास करणं हा सर्वांग पूर्णपणे उद्धाराचा आणि उत्कर्षाचा मार्ग आहे. शील पालन केल्यामुळं माणूस प्रगती करत असतो. कारण शील पालन केल्यामुळं तो भीतीनं वागतो. म्हणतो आपल्याला कोणी असं बोट दाखवू नये, कोणी आपल्याला दोष देऊ नये म्हणून तो वाईट मार्गाकडे जात नाही. पत्ते खेळायच्या डावावर उभं राहत नाही. रात्री बेदरात्री कोण्या बाईला बोलत नाही. थिएटर मध्ये जात नाही. वेश्या व्यवसाय करणाऱ्या गल्लीमध्ये फिरत नाही. दारूच्या पार्टीजवळ जाऊन उभा राहत नाही. तुम्ही पिऊ लागले का, मला देता का अर्धा ग्लास, असं म्हणत नाही. अशा प्रकारे हत्येचा मार्ग सपसेल पूर्णपणे सोडून देऊन, चोरीचा मार्ग सपसेल पूर्णपणे सोडून देऊन, व्यभिचाराचा मार्ग म्हणजे अनैतिक कर्मानं कुणासोबत आपली वासना तृप्त करायला आणि आपलं काम भोगाची इच्छा पूर्ण करायला यापासून परिपूर्ण अलिप्त राहतो. एवढं पवित्र आणि शुद्ध निष्पाप वागतो. आणि लबाडी करायची नाही कोणासोबत, चहाडी करायची नाही, चहाड्या करायचं नाही, चुगल्या हाणायच्या नाही, चुगल्या लावायच्या नाही, व्यर्थ बकवास करायचं नाही, निंदा नालस्ती कुणाची करत बसायचं नाही. या सर्व अभद्र कर्मातून, अत्यंत गलिच्छ कर्मातून आपण अलिप्त राहायचा संकल्प करायचा. असं शील संवर्धन करताना आणि सर्व नशा आपण मुक्त वागायचं. असे शील पालन केलं तर धन वाढते, नाव वाढते, बरकत वाढते, श्रीमंती वाढते. साऱ्या मोहल्यामध्ये लोक म्हणतात काय सज्जन माणूस आहे हा, चांगलं वागतो तू, कुणाच्या लपड्यात नाही, कुणाच्या भानगडीत नाही. आपली बायका पोरं पोसणं आणि त्याची बायकोही चांगली आहे, कोणाला बोलतही नाही, आपलं घरचंच काम करते, लेकरा बाळाकडे लक्ष देते, शाळेत पोरं नेऊन सोडते आणि परत येते आपल्या घरी. पोरं आणायला जाते, सोडायला जाते. बाईलाही सज्जन आहे, कोणत्याही कुटाळ्या करत नाही, कोणत्याही प्रकारे हे आपल्या चांगल्या वागण्याला ते डाग लागू देत नाही. असे लोक शीलवान माणसाचा गौरव करतात. अशा प्रकारे धम्म म्हणजे शिलाची जपवणूक करणं, धम्म म्हणजे शिलाला खूप चांगलं वाढवणं, धम्म म्हणजे तळमळीला एकमेकाला मदत करणं, कुणाच्या दुःखात मदत करणं, कुणाच्या त्रासामध्ये जाऊन त्याला सहकार्य करणं. धम्म म्हणजे सर्वांसोबत मिळून मिसळून प्रेमानं, आपुलकीनं, जिव्हाळ्यानं एकीचं पूर्णपणे बळ वाढवणं. असा धम्म बाबासाहेबांनी दिल्यामुळं बघा काय चित्र बदललेलं आहे. परवा मी एका घरी गेलो होतो, 3 मजली इमारत एका माणसानं बांधली. बघा काय सुंदर बांधली, कारण तो कोणतंच वाईट कर्म करत नाही. अशा प्रकारे आज आणि उद्या आपल्याला धम्म पुढे नेणार आहे. म्हणून धम्माची पाऊलवाट ही बिनधास्त चालत राहा, तिथे धोका नाही. कोण्या बाबाकडे जाऊ नका, कोण्या बाबाचे पाय धरू नका, कोण्या बाबाचा उपास करू नका, आवलियाकडे जाऊ नका, बुवाबाजी करणाऱ्या लोकांकडे जाऊ नका, नशीब सांगणाऱ्या लोकांकडे जाऊ नका, भविष्य सांगण्यावर विश्वास ठेवू नका, कोण्या देवाच्या मंदिरात फिरू नका, कोण्या महाराजाला घरात बोलवू नका, कोण्या भविष्यकाराला घरात बोलवू नका. सावधान राहा, तुमची लूट करण्यासाठी कोणी येऊ शकते. एक बाई घोडी होती, म्हणे काय म्हणे बाई तुमच्या गळ्यामध्ये हे सारे सोनं, एवढं मोठं तुम्ही सोनं घातलं म्हणे, किती घाण झालं म्हणे, मी चकाचक करून देतो म्हणे. या ना, चकाचक म्हणजे सोडून देतो, सारे त्याच्यातले पूर्ण किटलं काढतो म्हणे. ही घोडी बाई हिनं 55,000चा माल त्याच्या हातात ठेवला. वाट पाहू लागली. खरंच इमानदार माणूस हे आपल्याला आणून देतो कशाचा, फरार झाला तो.
केल्याशिवाय असा धम्म पाळा, एकीनं वागा, सावध राहा, सतर्क राहा, सदैव आपण चाणाक्ष जगा. हा धम्माचा मार्ग आहे. कोणाचा अन्याय सहन करू नका आणि सर्वांनी मिळून मिसळून एकीनं वागा. महिला उपासकांनी, पुरुष उपासकानं, भिक्खुनीनं सर्वांनी मिळून मिसळून एकीनं वागणं, सरळ वागणं म्हणजे संघ. हे बुद्ध आधार आहे, हे धम्म आधार आहे, हे संघ आधार आहे. किंबहुना हे तीन नसले तर सुखच मिळू शकत नाही, शांतीच मिळू शकत नाही, जीवन सफल होऊ शकत नाही. एवढं मानवी जीवनामध्ये महत्व बुद्ध रत्नाचं आहे, धम्म रत्नाचं आहे, संघ रत्नाचं आहे. म्हणून आपण म्हणतो यं किंची रतनं लोके विच्यति विविधावतो, रतनं बुद्ध समं, रतनं धम्म समं, रतनं संघ समं, नत्थी तस्मा सोत्थी भवन्तु ते. या बुद्धरत्नासारखं, या धम्मरत्नासारखं, या संघरत्नासारखं दुसरं रत्नच नाही. या तीन रत्नांच्या प्रतापाने सर्वांचं मंगल हो. नथीने शरणं अय्यं. 9 कोटी लोकांसोबत बोलले बाबासाहेब. बुद्धो मे शरणं वरं, धम्मो मे शरणं वरं, संघो मे शरणं वरं, एतेन सत्यवचेन होतु ते जयमंगलम्. मी कुणाच्या पुढे झुकणार नाही. बाबासाहेब म्हणायचे आपल्याला, मी कुणाच्या पुढे मान वाकवणार नाही. मी फक्त बुद्धाच्या पुढे हात जोडतो, मान वाकवतो. धम्माच्या पुढे वाकवतो. मी धम्माला शरण जातो, संघाला शरण जातो. या सत्यवचनाने सर्वांचं मंगल हो. 9 कोटी लोकांमध्ये बाबासाहेब असं सर्वांना शिकवत राहिले, सर्वांना सांगत राहिले. लोक पाळू लागले. जे पाळत नव्हते आणि जे पाळत नव्हते ते कुणाच्या मागे गेले, बर्बाद होऊन बसले. सर्वांनी बुद्धाला जीवनामध्ये पाळावं, धम्माला पाळावं, संघाला पाळावं. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. सब्बे सत्ता सुखी होंतो, सब्बे होंतो खेमिनो, सब्बे भद्राणि पश्यन्तु मा कञ्चित् दुःखमा, मा कञ्चित् दुःखमा गमा. सर्वांचं मंगल हो. सर्व